सदस्य श्री बाबासाहेब देशमुख. अध्यक्ष महाराज, मला आपण 293 प्रस्तावावरती बोलण्याची संधी दिली. आज आपण उत्पन्न वाढीसाठी आणि शाश्वत शेतीसाठी AI फॉर ॲग्री 2026 ही जागतिक लेवलची परिषद घेण्यात आली आणि कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करणारे हे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं. ही अभिमानाची गोष्ट आहे. पण सरकार सांगतंय की आम्ही शेतामध्ये रोबोट आणि ड्रोन आणू. या राज्यातला शेतकरी, बहुसंख्य शेतकरी हा अल्पभूधारक आहे, ज्याच्याकडे 1, 2, 3 एकर सारखी जमीन आहे आणि लाखो किमतीच्या रोबोट आणि ड्रोन आपण त्या शेतामध्ये कसे आणणार? हे धोरण फक्त काही बोटावर मोजण्या इतक्या मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांसाठी आहे का, ज्या कॉर्पोरेट कंपनीज शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्याच्यावरती फळबागाच्या शेती केल्या जातात त्यांच्यासाठी आहे? AI सारखं तंत्रज्ञान चालवण्यासाठी हाय स्पीड इंटरनेट लागतं आणि त्याच्यासाठी अखंड वीज लागते. आज ग्रामीण भागातल्या त्या बळीराजाला कृषी पंप अर्धा तास कंटिन्युअस चालवण्यासाठी वीज मिळत नाही. अर्ध्या तासात काही वेळेला 7 वेळा, काही वेळेला 8 वेळा तो कृषी पंप बंद पडला जातो. मग काही ग्रामीण भागामध्ये मोबाईलमध्ये वापरणारी जी सिम कार्ड आहेत त्या कंपन्यांची रेंज ग्रामीण भागामध्ये मिळत नाही आणि मग AI साठी लागणारी अखंड वीज आणि हाय स्पीड इंटरनेट मिळणार कुठून? आणि मग हे सरकार महाॲग्रो AI चालवणार कसं? यापेक्षा मला असं वाटतं की जो जगाचा पोशिंदा आहे बळीराजा, या बळीराजा जो पीक पिकवतो त्या पिकाला हमीभाव देणं गरजेचं आहे, अखंड वीज देणं गरजेचं आहे, शेतीसाठी लागणारं पाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण AI सारख्या प्रगत टेक्नॉलॉजीचा विचार करूया. आज शेतकऱ्याला वेळेवरती बी बियाणं मिळत नाही, युरिया सारखी फर्टिलायझर्स मिळत नाहीत आणि आपण AI चा विचार करतोय. आज माझ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मक्याचं पीक घेतलं. सोलापूर जिल्ह्यासाठी 25,000 क्विंटल मका खरेदी करण्याचं शासनाने ठरवलं. फक्त 14 दिवसामध्ये ती सर्व मका खरेदी केली. आज माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी 21,000 क्विंटल मका पिकवलेली आहे, ती तशीच पडून आहे आणि आज बाजारात विकायला गेल्यानंतर हमी भावापेक्षा 600 रुपयांनी कमी दराने ती विकावी लागते. हे मला वाटतं त्या बळीराजाचं दुर्दैव आहे. आज आपण रस्त्यासाठी लागणारी मोजणी आणि पोलीस बंदोबस्तासाठी लागणारं शुल्क शासनाने पूर्णपणे माफ केलेलं आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं तालुक्याच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या वतीनं मी आभार मानेन. पण ही मोजणी करण्यासाठी लागणारे त्या कार्यालयामध्ये अधिकारी तेवढे उपलब्ध आहेत का? ज्या शेतकऱ्याने अर्जंट बेसिसवरती मोजणी करण्यासाठी शुल्क भरले त्याची मोजणी 2-2, 3-3, 4-4 महिने झालं तरी ती पूर्ण होत नाही. पोलीस बंदोबस्तासाठी आपण शुल्क माफ केलं, पण पोलीस बंदोबस्तासाठी लागणारे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी त्या तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत का? बऱ्याचशा वेळा महिला पोलीस कर्मचाऱ्याची उपलब्ध त्या ठिकाणी होत नाहीत आणि त्या कारणाने वर्षोनवर्ष ते रस्ते खुले होत नाहीत.
रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी गाळ, माती, मुरुम, दगडाची रॉयल्टी लागणार नाही म्हणून शासनाने जाहीर केलं. त्याबद्दल शासनाचा आभार आहे. पण आजही माझ्यासारख्या तालुक्यात आणि माझ्या जिल्ह्यामध्ये रॉयल्टी भरल्याशिवाय मुरुम उचलता येत नाही. माझ्या तालुक्याची ही परिस्थिती आहे तर महाराष्ट्रामध्ये काय होत असेल? आणि मग प्रश्न येतो असा की महसूल मंत्र्यांनी आदेश दिले गेले, ते आदेश फक्त जाहीर करण्यासाठी होते का त्या आदेशाचं पालन अंमलबजावणी अधिकारी करत नाहीत का? याचा अर्थ सर्वसामान्य जनतेने काय घ्यायचा? आज अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर पीक विमा योजनेतून संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप चांगला निर्णय आहे. पण या वर्षी झालेल्या अतिवृष्टीतून जे काही बाधित शेतकरी आहेत, अजून त्या बाधित शेतकऱ्यांना त्या अतिवृष्टीच्या नुकसानीचं अनुदान या शासनाच्या माध्यमातून मिळालेलं नाही. अजून ते शेतकरी तहसीलच्या महसूल अधिकाऱ्यांच्या ऑफिसचे चक्रा मारतायत. मागील वर्षापासून या राज्यामध्ये बिबटे आक्रमक होऊन बरेचशा मनुष्य प्राण्यांची त्यांनी हल्ला केला, त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला. माझ्या तालुक्यातलं एक गाव आहे किडबिसरी, ते सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे. मागच्या 8 ते 10 दिवसापासून त्या गावामध्ये 3 ते 4 वेळा बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. आज पहाटेच त्या ठिकाणी एका शेळीला त्या बिबट्याने उचलून नेलंय. मागच्या 8-10 दिवसापासून फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या जात आहेत. फॉरेस्ट अधिकारी पंचनामे करतायत, पण त्याची कायमस्वरूपी उपाययोजना काय होणार? का जोपर्यंत एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत तिथले अधिकारी जागे होत नाहीत का? तिथलं सरकारला या माध्यमातून माझा प्रश्न आहे. आज शासनाने सांगितलं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, आणि कोरा करण्याची तारीख ठरली जून 2026. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. स्वतःच्या त्या जमिनीमध्ये पिकं पिकवण्यासाठी शेतकरी कर्ज घेतो. आज मार्च महिना काही दिवसांनी चालू होतोय आणि मार्च महिन्यामध्ये सगळ्या बँकेचे मॅनेजर त्या शेतकऱ्यांना त्रास द्यायला चालू करतील आणि घेतलेली कर्ज भरून घेण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावतील. अनेक वेळा या शासनाच्या धोरणातून जाहीर केलं की बँकेंना आदेश दिले गेले की शेतकऱ्यांना तगादा लावू नये आणि कर्ज भरण्यासाठी सक्ती करू नये. तरी सुद्धा बँकेचे अधिकारी या आदेशाचं पालन करत नाहीत. याच्यासाठी आपल्या माध्यमातून काहीतरी कठोर निर्णय घ्यावे एवढी विनंती करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि थांबतो.